चालताना ठेस लागली म्हणून आपण चालायचं सोडतो का? अजिबात नाही. अक्षरशः आपला पाय रक्तबंबाळ जरी झाला तरी आपण चालत राहतो. म्हणजे याच्यातून एक तात्पर्य आहे बघा, की चालताना ठेस लागते, रक्तबंबाळ पाय होतो तरी आपण चालत राहतो. मग हे तर जगणं आहे हो. आपण जर चालणं सोडू शकत नाही तर जगणं का म्हणून सोडायचं? जगायचं म्हटलं तर सुखदुःखाच्या 2 वाटा आहेत. त्या 2 वाटेवरती आपल्याला चालावंच लागणार आहे. की असं नाही की सुखाच्या गल्लीनं गेल्यावरती माणूस भरगोस्त जगतो, परंतु दुःखाच्या गल्लीनं गेल्यानंतर माणूस हतबल का होतो? कारण की जर सुखात आपल्याला हसता येत असेल तर दुःखात सुद्धा हसता आलं पाहिजे. कारण की दुःखात आपण रडण्यापेक्षा आणि दुःखाला आपण स्वतःहूनच आमंत्रण देतो की नाही? म्हणजे काही गोष्टी आपल्याकडून चुकतात, त्याच्यामुळे दुःख आपल्या नशिबात येतं आणि नशिबामध्ये आल्यानंतर दुःख आपल्यावर हसते. अरे बापरे, सुख तुझ्याकडे आलं तर तू मस्तपैकी जगतो आणि मी तुझ्याकडे आलो तर तू रडतो का, दुःखी का होतो? नाही. त्याला पण समजून सांगायचं, अरे दुःख किती माझ्याकडे, पण माझ्याकडे एवढा स्ट्रगल करण्याचा एवढा स्टॅमिना आहे की मी कधीही हतबल होऊ शकत नाही आणि तुला डेअरिंगनेच सामोरं जाणार. असं प्रत्येक दुःखाला तुम्ही म्हणा आणि जगणं कधीही सोडू नका. आणि दुःखामध्ये आपली एक घाण सवय की आपण रडतो ते पण कुणापाशी? जे आपल्याला नाव ठेवतात, जे आपली तुलना अशा व्यक्तीशी करतात की ज्या व्यक्तीशी तुलना आपल्याशी कधीच होत नाही, त्या व्यक्तीपाशी आपण रडतो. तर असं न होता आपल्या घरात 4 भिंतीच्या आत काय रडायचं आणि तेवढं रडून घ्यायचं, परंतु बाहेर जाताना आपलं दुःख हे घराच्या उंबऱ्याच्या आत ठेवायचं आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर आपलं स्मितहास्य हे लोकांना दिसलंच पाहिजे. कारण की किती दुःख असलं ना तरी समाजाला कधीच नाही कळलं पाहिजे की याला एवढं दुःख आहे, हा स्मितहास्य कसं काय करू शकतो. उलटं त्यांना कळलं पाहिजे, अरे बापरे, याचा चेहरा नेहमी टवटवीत असतो आणि नेहमी हसता खेळत असतो. म्हणून दुःखात रडण्यापेक्षा हसा, इतरांनाही हसवा आणि दुसऱ्यांना सुखी करण्याचा मार्ग म्हणजे हसण्याचे. म्हणून दुसऱ्याला हसवण्याचे काम नक्की करा. बघा, तुम्ही दुसऱ्याला हसवण्याचा मार्ग जर करणार ना तर तुम्हाला स्वतः सुद्धा देव हसवेल. म्हणून चालताना कधी रडू नका आणि जगताना कधी रडू नका आणि पडू पण नका.